नाही नाही, जाईल तिथे आहे ना बैल फायनलला राहत होता, 1-2 नंबर चालू होता. आता तिथं खटावमध्ये पण मैदान झालं, तिथं पण 2 नंबर केलता. परत ना गारडेवाडीमध्ये पण परत 3 नंबर केलता. पण काय आहे की वरचं पहिलं त्यांना भेट नाहीत आता बैलाला. कंटिन्यू फायनल मध्ये आता 3 मैदान झालं ओपनला. कोणाकोणावर पाहिला आतापर्यंत? आता त्या वादळवर पळालाय ओपनला, त्या झऱ्याच्या बाजीवर पळाला, तिथं 2 नंबर केला आता. आणि आज राजाभर पळाला घरी. आता ही नवीन खरेदी आहे तुमची, बरोबर? हो, नवीन खरेदी. पण आता हे कंटिन्यू 1-2 करतोय. आता 15मध्ये पण 1 नंबर केला आपण. परत विजुरीमध्ये 2 नंबर केला. परत ना अजून आपल्या मायनीमध्ये 5 झाला. परत ना अजून एकदा ह्याच्यात पळाला आपण खटावमध्ये 3 केला. कंटिन्यू फायनलला पहिले. कुणावर पाहिला म्हणलं आतापर्यंत? आपला सर्जावर पळाला आदतला. परत न अंजीरवर पळाला आदतला. परत न रॉकीवर पळाला, तिथं 2 केला आदतला. परत न ओपनला पळालो, ओपनला वादळवर पळालो. परत न 3 नंबर केला तिथं. परत न बाजीवर पळाला झऱ्याच्या. किती दाते सध्या? 5 दाती झाला आता. चौसा बैल झालाय म्हणतात. काय सांगतो बघ सुरेश ड्रायव्हर, काय बैल खासियत काय नक्की? तुम्ही रोज मैदानावर असता, बरीच बैल हाणताय तुम्ही, खासियत काय नक्की बैलाची? बैलाची खासियत म्हणजे त्याला म्हणजे असं कळतच नाही किती पाळावं. म्हणजे अंतच लागत नाही, किती मोठा बैल घाला त्या बैला बरोबर ते पळतोच. दिसताना म्हणजे असं माणसाला वाटतं की यायला पळेल का नाही हो बैल. बघून कोण म्हणत नाही म्हणजे आलेलाच मी बघितलं, ओळखू वाटत नाही पळेल किंवा एक वेगळ्या जातीचा मूर्ती नाही, कोणालाच वाटत नाही बैल पळत असेल. पण जेव्हा बघतेल ना तेव्हा बस. काय सांगतो, काय खासियत काय मल्हारची नक्की? नाही ती पळतोच सगळं. आणि एक असं आहे की पायऱ्यासाठी मी ना सगळ्यांना हटाकले, सगळ्या मोठ्यांना. आता तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता, मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना हटाकले. पण तिथून समोरून आपल्याला रिप्लायच येत नाही. आता त्या तोडीच पळतोय असं तर आपल्याला वाटतं, म्हणूनच माणूस हटकत असतो. बरोबर आहे की नाही? की मग आपल्याला पण वाटतं आता कंटिन्यू ओपनला पण फायनलला पहिले, आणि आज तर गाडी कडे राहिली. म्हणजे आता आम्हाला म्हणजे आता असं तसं मोठे पण नाही आपला, पण अंगावची गाडी ती देतच नाही. बरोबर नाही, अंगावची गाडी ती सोडतच नाही तसली. बाहेर जर असला ना तसा किती मोठी गाडी असतो मारणारच. आज सेमी तसा टॉप होता, बरोबर आहे? काय सांगतो सुरेश, सेमी जावा निघाला, काय म्हणजे कसं ते सेमी काढतोय बैल, त्याचा काय विषय नाही, फायनलला बी काय नाही. पण कसं होतं पैर म्हणजे व्हायला फक्त अडचण येते, असा विषय. मोठी बैल म्हणजे मोठी पैरवाले आहेत ना, त्या तोडीत बैल पळतोय की आता. पण कसं पैर द्यायला माणसं कासकस करतात, बघून वाटत नाही माणसांना बैल पळत असं. आता बैल पळून सुद्धा जेव्हा पैर भेटत नाही, म्हणजे जे पैर पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यात असतो की बाबा चांगलं ह्या पैरात पाहिजे की अजून गाडी चांगली पळेल, बरोबर आहे का? असं एक नियोजन असते आपलं. पण ती बैल जेव्हा भेटत नाही तेव्हा खंत कशी वाटते, म्हणजे असं एक चिडचिड होती का बरं नक्की? नाही, हे सत्य आहे बरं का, की आता एवढा कंटिन्यू आता आपली 2 महिने होत आलं पुशेगावपासून खरेदी. पुशेगावच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी 1 नंबर केला, कंटिन्यू फायनलला बैल. किंवा आता त्याचा इंस्टाग्राम जरी चेक केलं ना तरी तुम्ही त्याचा आयडी चेक करा, कंटिन्यू 1-2 नंबर असा करतोय. पण तरी पण पायऱ्याला अडचण येते, काय येते तीच आम्हाला समजा. स्वतःहून फोन लावतोय, राहिलो ना बैल स्वतःहून मी फोन करतोय, तरी पण भेटत नाही. म्हणजे बैल राहून सुद्धा स्वतःहून फोन केला तरी बैल देत नाही. नाही, बरोबर आहे. काय भावना काय असते बाबा पुढच्या गाड्या मालकांनी? त्याच्यात मी ना मला खंत वाटते की एवढा बैल पळून पण म्हणजे त्याचं तर आपण पहिल्यांदाच रोडलो. मित्रांनो बघू शकता मालकाचे अश्रू सांगून जातील, कारण की कधीच रडलो ना. एवढी 10 मैदान खेळले मी, कंटिन्यू फायनलला राहिला. ते राजाच्या गाड्यात पळायला भेटले. आज कुठेतरी उजेड आला म्हणतात, कारण की बैल पळतोय, सगळ्यांना कळतंय, तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगून जातात आज. नाही आता पोरांना पण विचारा, आधी म्हणजे कधीच रडलो नाही. आयुष्यात पहिल्यांदाच कधी डोळ्यात पाणी येते म्हणतात. आणि आता असं वाटत होतं मी आता दुसऱ्या पायरीवर, पण आता मी म्हणजे पोरांना पण ठामपणे सांगू शकतो आता आपण पहिल्या पायरीवर आहे. असं आपण म्हणजे असं मोठे पण नाही, पण वाटतं आपल्याला पण की राजाभर पळणं म्हणजे ही नाही, म्हणजे त्याच्यासाठी ना भरपूर लोक जण हे करतात. पण त्यांनी पण आपल्याला एका शब्दावरती म्हणजे दिला, म्हणजे धनाभाऊ हे होते सुजितनी आणि धनाभाऊनी त्याचं नियोजन लावलं. त्यांनी त्यांचं पण आभार व्यक्त करतो मी. आणि आता जे फायनलचा गुलाल आहे आमचा छोटा भैया म्हणून आहे, त्याचा उद्या वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून आम्ही त्याला हे करतो, गिफ्ट दिले त्याला, त्याच्यासाठीच म्हणजे त्याच्यासाठीच पळाला. आता जसं सांगितलं तुम्ही की तुम्ही एवढे दिवस स्वतःहून लोकांना फोन करता की दादा पायरा द्या आम्हाला,
कारण बैल पोहतोय आमचा. पण आता वाटतंय का जर आज सुद्धा पळताना बघून पैरींना काय वाटतंय का भेटतील पैरी, असं एक अंदाज काय वाटतंय तरी तुम्हाला? नाही ते आता बघा ना, म्हणजे असं कुणालाच आतापर्यंत तरी आता अंगावच्या गाडीचं कुणालाच कमी पळालं नाही म्हणजे असं वाटतं. पण तरी पण कॉमन पैर होत नाही तीच म्हणजे ही वाटतंय आपल्याला की कशामुळे, कारण काय आहे ते. आता तुम्ही मोबाईल जर चेक केला ना, जेवढे टॉप 10 मध्ये जे 20 बैल आहेत ना, त्यांना मी सगळ्यांना कॉल केलेले आहेत, सगळ्यांना. तुम्ही माझा मोबाईल पण चेक करू शकता, सगळ्यांना. आणि यात सगळ्यात म्हणजे सपोर्ट म्हणजे माझ्या मिसेसचा आहे. ते आता पुण्यामध्ये ड्युटीला आहे आता. म्हणजे ती सांगतात आपल्याला की बाबा 1 नंबर झाला, 2 नंबर झाला, फायनलला राहिली. त्यांना समजत नाही ना, आपण खाली गेलेला असतो. ते सगळ्यात जास्त सपोर्ट त्यांचा आहे आपल्याला घरनं. घरच्यांचा आनंद कसा होता बरं, आजचा आनंद कसा आहे? कारण की आज 1 नंबर. आणि आपलं बंटी पण आहे, त्याच्याकडे बैल सांभाळायला असतो माझा. तो पण मुलगा म्हणजे व्यवस्थित स्वतःचा म्हणजे असल्यागत, घरचा असल्यागत त्याला सांभाळतो, त्याच्याकडे पण देतो, त्याला पण कसं असतं बैल घरी. दादा काय सांगता आता बैलाबद्दल? एकदम शांत आहे, दिसायला तर एकदम शांत आहे, आणि एकदम म्हणजे एकदम बारीक आहे बैल, असं वाटत नाही एकदम बारीक दिसायला, एक मूर्ती एकदम लहान आहे. तरी कशी काय बरं घेतला समजता? कसं आहे त्याचं दिवसा रोजचं रुटीन? रोजचं रुटीन त्याला सकाळचे गोळे चारायला लागतात पुरात. तो स्वतः खाऊन खात नाही. आणि तो घरी एकटा म्हणजे सिंगल दावा असतो, मारत नाही, एकदम शांत. एकदम शांत समजूतदार आहे म्हणतो. समजूतदार आहे एकदम शांत. जेव्हा पळायला जातो तेव्हा कसं असतं की पळायला निघतो तेव्हा? पळायला निघताना खाली जाताना फाटीवर जाताना कसं असतं? एकदम शांत. म्हणजे तो ही करत नाही, फक्त सुटल्यावर त्याचा पळ बघायचा, असं एकदम शांत बैल जातो. म्हणजे त्याला बघितल्या म्हणजे त्यांना वाटत नाही की काय वाटत नाही की बैल अजून पळत नसेल किंवा काय, पण त्यालाच माहिती आहे किती पळतो, आम्हाला माहिती. बरोबर. अजून एक बोलतो सर मी, की सकाळपासून आता आपण मोठ्या बैलात बांधलाय म्हणजे त्याचाच आनंद होता. पोरांनी बघितला असेल की टॉप 10 मध्ये मी बैल बांधलाय, म्हणजे सांगत होती पोरांना तिथं जागेवर बांधायला, शेजारी मोठी बैल असं शेजारी येऊन फोटो काढायचे, पण आपल्या बैलाकडे बघत पण नव्हते. कंटिन्यू ओपनला बैल राहतोय, तरी पण त्याचं मी इथं बसलो होतो खाली. म्हणजे असं वाटत होतं की काय आपण अजून कुठे, म्हणजे आपण ह्या क्षेत्रात आलोय की पैशासाठी याच्यासाठी नाही. आपल्याला जर खाली जरी जाताना जरी ओळखलं ना, 10 लोकांनी जरी ओळखलं तरी बस त्याच्यासाठी, आणि मुलीच्या नावासाठी, मिसेसच्या नावासाठी आपण करतोय. हा नाद केलाय. मित्रांनो बघू शकता, म्हणजे लोक शिकाय बरंच भेटला, कारण की बैल पळून जर लोक नावासाठी बैल पळवतात, आणि जर एवढा बैल पळून सुद्धा किंवा बैल पळून सुद्धा पैरे भेटत नाही, नाव होत नसेल तर कुठेतरी खंत वाटते. बरं तरी सहकार्य कोणाकोणाचं लागतं बरं तुम्हाला? नक्की सहकार्य मला सुजित आणि माझे मित्रमंडळी. आज ते आले नाहीत कारण की त्यांच्या घरी कार्यक्रम होता. रोहित म्हणा, अर्जुन म्हणा, भरपूर पोरं आले नाहीत. आज भरपूर लांब आहे ना मैदानी, 150 किलोमीटर पळतात. आणि एक आहे की आता म्हणजे ज्यावेळेस त्याला वाटतं की फायनलला बैल राहिला की वरच्या ह्याच्यात पळायला पाहिजे, बकासोबत पळायला पाहिजे, शेजारी आपले चिके आहे त्याच्यावर पळायला पाहिजे, सुंदर आहे त्याच्यावर पळायला पाहिजे वाटतं. पण जे आता आयडीवरनं लोकांना पण मी एक सांगू इच्छितो की नाराज होऊ नका तुम्ही, की खालचं फोन येतात जास्त मला भरपूर की पळायचंय आपल्याला. पण माझी पण एक इच्छा आहे की आपण पण नाव व्हायला पाहिजे, कुठेतरी व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांची इच्छा तीच असते. बैल पळतोय त्याच्यामुळेच आपल्याला पण वाटतं ना की पळावं म्हणून. कारण असं पण नाही की आज पळालाय, कंटिन्यू फायनलला राहतोय बैल. आता नियोजन कसं असतं? आगामी नियोजन झालं का? पुढचे नियोजन झालेलं आहे आता, 2-3 झाले ते नियोजन. बघू 26 तारखेला झालं. बघू ना आता. सुरडावर काय सांगताल आज? कसा आनंद व्यक्त करताल आज घरने राजाबद्दल? नाही, मोठ्या बैलाची गाड्या नाही भेटते आपल्या, ह्या बैलामुळे भेटते, दुसरा काय विषय राव. बरं, कुणाला श्रेय कुणाला द्यायचं आज सगळं? म्हणजे कसं होतं, बैल पळ्याशिवाय बी काय कोण आपल्याला देत नाही बैल, असं आहे का? बरं, म्हणजे आज कुठेतरी बैल स्वतः सिद्ध केलं, स्वतःचं नाव त्यांनी केलं. कुठल्या नावावर पळते गाडी आपली? संध्या राहुल जाधव डोरलेवाडी. ह्यांच्या नावावर पळते. विनेश राहुल जाधव डोरलेवाडी. आता आगामी नियोजन काय असणार? कुठल्या मैदानात पळताना दिसेल? आता चाललंय 26 तारखेचं. 26 तारखेला पळताना दिसणार.